साईबाबा संस्थान असंघटित कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं समान कामासाठी समान वेतन मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। नगरपंचायत प्रांगण, मारुती मंदिर परिसर, खुले नाट्यगृह आदी ठिकाणी उपोषणास परवानगी नाकारल्यानंतर कंत्राटी कर्मचारी साईनाथ मंगल कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। समान कामासाठी समान वेतन मिळालंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली। साई संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या इतर कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करूनही त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी कमी वेतन दिलं जातं। त्यामुळे शासनानं काढलेले परिपत्रक क्रमांक CLA 03/2014 कामगार 10 दिनांक 10/6/2014 अन्वये समान काम समान वेतन या आदेशाचं पालन व्हावं यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणात सरासरी 100 ते 150 कामगार सहभागी झाले असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडेंसह सेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, भाजप नेते राजेंद्र गोंदकर आदींसह अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट दिली। साईंची सेवा करणाऱ्यांवर अन्याय न होऊ देता सरकारने आणि साई संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी केली। या ठिकाणी मी प्रथम सर्व कामगाराला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गेल्या अनेक वर्षात कामगाराला फसवलं जातं हे मला मान्य आहे, परंतु 2011 मध्ये संस्थांनी आणि शासनाने देखील मान्यता दिलं, परमनंट कामगार करावा ही भूमिका ठेवली, परंतु या संस्थांनी त्यांना अद्याप घेतलं नाही। त्यांच्यावर अन्याय आहे आणि साईबाबाच्या जो भक्त मंडळी यांना खरी सेवा हे कामगार करतात आणि कामगारच असंतुष्ट आहे, कामगारावरच अन्याय आहे। त्यामुळे हा अन्याय दूर करावा शासनाने, संस्थांनी, ह्या भूमिकेने मी आलेलो आहे। तर शिवसेना जिल्हाप्रमुख खेवरे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला। आता जसं खासदार साहेबांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने ही साईबाबांची पावनभूमी आहे आणि हेच लोक साईबाबाची खरी सेवा करतात, मात्र त्याच लोकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि असं होत असताना शिवसेना हा पक्ष म्हणून, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून आम्ही काही स्वस्त बसणार नाही। ह्या लोकांची जर तयारी असेल तर ह्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणून यांचा मात शिवसेना मोडल्याशिवाय राहणार नाही, परंतु हे एकजुटीने आमच्याबरोबर उतरले पाहिजे आणि नंतर मग आंदोलन काय असतं ते ह्या अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देऊ। भाजप नेते राजेंद्र गोंदकर यांनीही यावेळी उपोषणास पाठिंबा देत उपोषणकर्त्यांची बाजू मांडली। वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर सरकारने जे धोरण घेतलं की समान काम समान वेतन, त्या अनुषंगाने साईबाबा संस्थांनी त्यांची मागणी ही त्यांना उपोषण करण्याच्या अगोदरच मागणी मान्य करायला पाहिजे होती आणि समान काम समान वेतन हे लागू करायला पाहिजे होतं। परंतु 26/8 रोजी कामगार आयुक्तांनी त्यांना पत्र दिलं संस्थांना की कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करावं, पण अजून त्यांनी काही ते लागू केलेलं नाही। संस्थांचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनीही यावेळी उपोषणकर्ता कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। या संदर्भात प्रस्ताव नुकत्याच झालेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत मांडण्यात आला असून विधी आणि न्याय खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असं शिंदे यांनी S9शी बोलताना सांगितलं। आता जे परिपत्रक आहे समान काम समान वेतनाच्या संदर्भामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये इथल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी निवेदन दिलं होतं, आत्ताही पुन्हा त्यांनी उपोषणाच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं। त्या निवेदनावरती काल त्रिसदस्यीय समितीमध्ये चर्चा झाली। त्या चर्चेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा होऊन हा जो प्रस्ताव आहे हा शासनाच्या विधी व न्याय विभागाला पाठवण्यात येईल आणि शासनाने शासन जो निर्णय घेईल, शासनाचा निर्णय संस्थांना कळल्यानंतर त्याची पुढची कार्यवाही करण्यात येईल। त्यामुळे आता अधिकारी आणि खासदार लोखंडे यांच्या आश्वासनानंतर हे कर्मचारी माघार घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।